थुकरटवाडी हे जे गाव आहे आपलं इकडे सुद्धा पत्रकार आहेत, राहतात इकडे सुद्धा पत्रकार आमच्याकडे. आणि आमच्याकडे जो एक केबल नेटवर्क आहे गुलकन टीव्ही नेटवर्क, जो इकडेच फक्त बघितला जातो आमच्या थुकरटवाडीत. म्हणजे आता ते सुरू होणार आहे ज्याच्यामुळे खरा TRP मिळतो. खरं तर नाटक केलंय त्यांनी 2 स्पेशल, पण मन आहे समुद्र एवढं बघितलं का? ते बोलण्यासाठी जे मन लागतं ते त्यांच्याकडे आहे. तर आमच्या इकडे सुद्धा एक न्यूज चॅनल आहे त्यांचं, आणि त्या न्यूज चॅनलवरती खूप गहन महाचर्चा होते. तर बघूयात आजची ही थुकरटवाडी महाचर्चा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गुलकन केबल नेटवर्कच्या अत्यंत बकवास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे थुकरट चर्चा झोंबल्या मिरच्या. आजचा आमचा अत्यंत स्फोटक विषय आहे शर्यत ससा कासवाची, पण नेमकी कोणी मारली बाजी. आणि याच विषयावर गहन चर्चा करण्यासाठी आमच्याकडे काही मान्यवर सुद्धा येणार आहेत. आता ते खरोखरच मान्यवर आहेत की नाही हे सगळं आपल्या मान्यवर आहे, पण तरीही आपण त्यांना इथे बोलवणार आहोत. जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शर्यतीत नेमकं काय झालं, पण या शर्यतीला एक वेगळा रंग आहे का, आणि त्यामागे कुठलं गूढ लपलेलं आहे, हे सगळंच आज या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे. आणि म्हणून मी मनापासून या मंचावरती आमंत्रित करते विदर्भाचे सांगडगुत्ता समितीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. राम 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 राम. काय हरकत नाही. अरे बापरे, साक्षात गिरजा ओक. अरे बापरे, म्हणजे आज योगा योग बघा कसा. म्हणजे नवरा माझा भावरा फेम, हिरो आणि हिरोईन दोघं एकत्र येतं. पण त्यातल्या आमच्या डॉक्टरलाही हुशार निघाले. त्यांनी पिक्चर केला होता नवरा माझा भावरा फेम. ते डॉक्टर हुशार निघाले. त्याला असं कळलं की बाबा नुसतं पिक्चर करून काय फायदा होत नाही, पण त्यानं पहिले प्रमोशनचा कार्यक्रम काढला आणि आता त्याला पिक्चर करेल तो. वा साक्षात म्हणजे गिरिजा ओक आलेले आहेत. मॅडम तुमचा तो पिक्चर लय आवडला होता मला जबरदस्त. तो 2 प्रेमी प्रेमाचे. म्हणजे मला वाटते बहुतेक लहानपणीच केला असेल तो. हिरो आहेत आपले स्वप्नील जोशी 11वी-12वीत असेल, आणि तुम्ही काय 7वीची हे दिली असेल आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे ना. जबरदस्त पिक्चर होता. पण गिरिजा ओक आपल्याकडे आलेल्या जोरदार टाळ्या. चर्चेचा विषय आहे शर्यत सर. या शर्यतवर आता चर्चा करून काय फायदा, आधी केली ते चालला तरी असतं तो. काय सर? शर्यत पिक्चर ना. अहो पिक्चर नाही सर, मग? आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे शर्यत, अच्छा. ससा कासवाची शर्यत. अच्छा, अच्छा. आता इथे मी पुढच्या मान्यवरांना आमंत्रित करणार आहे. पुण्याच्या अतिशय सुजाण अशा प्रेक्षक सौ सागरिका स्वारगेट यांना. जोरदार टाळ्या. नाही 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 नाही, बंद करा. निषेध आहे या कार्यक्रमावर माझा. तुम्ही कशावर पण निषेध घेता? कसला निषेध आहे? घेईन मी पुण्याचे, कळलं ना. 100 एपिसोड झाले तुमचे. 100 एपिसोड. निषेध आहे पण माझा. कसे काय झाले मला सांगा. कसले थुकरट विनोद असतात माहितीये हे. काही करायला सांगता तो सागर कारंडे स्त्रीच्या वेशात. तुम्ही प्लीज इथे या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस्टर सनसनी यांचं. चैन से सोना है तो जाग जाओ, और सत्य क्या है जानना है तो मेरे पीछे आओ. तूच जा एकटा. सन्नाटे को चीरती हुई सुन्न कर देती है सनसनी. आणि महाराष्ट्रात नवऱ्याला म्हणतात धनी, आणि चिन्मय मांडवलीकर तुमच्या सिरियलचं नाव होतं तू तिथे मिनी. तू तिथे मिनी नाही, तू तिथे मी. माहिती आहे मला, पण ते मीटर मध्ये बसत नव्हतं. तसंही मीला आगरीमध्ये मिनी म्हणतात. तुम्ही आगरी आहे. नाही, या स्किट पुरतं हे वाक्य केलंय. तिकडे कर हात, तिकडे अजिबात अंगाला हात लावायचा नाही. प्लीज गप्प बसा. बोट बंद करा. तिकडे चल, तिकडे हा बघा तिकडे. एक मिनिट चर्चा भरकटते हो. मग फॅन बंद करा. मग फॅन चर्चा भरकटते ना. विषयावर बोला.
ससा शर्यत चालू असताना झोपला. तो नेमका का झोपला, त्याची मानसिकता काय होती, याचं विश्लेषण करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते महाराष्ट्राचे कुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर भाऊ कदम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. आलेत कुठं? या या ओ, ओ, ओ. आले. मीच आहात. अच्छा. तर आपण ही चर्चा आता पुढे नेणार आहोत आणि मुख्य चर्चेला आपण सुरुवात करूया. इथे जमलेल्या मान्यवरांना मला असं विचारायचंय, ससा का हरला? मला काय वाटतं की तो जो ससा आहे हा. तो विदर्भाचा असावा. ओके. असं तुम्ही कसं ठरवता विदर्भाचा होता म्हणून हरला म्हणून? नाही नाही असू शकतो ना. म्हणजे कसं आहे, आपल्याकडे गाणं आहे, ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. आणि कापूस कुठे पिकतो? विदर्भात. मग तो विदर्भाचा आहे, बस संपलं. ओके. येस. अरे मग ह्या न्यायाचा ससा पुण्याचा असला पाहिजे. एक मिनिट का पुण्याचा का? म्हणजे त्या गोष्टीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का ससा हा चालता चालता दुपारी झोपला. पण दुपारी कोणत्या शहरातले लोक झोपतील हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. वा वा वा. एक मिनिट इथे एकमेकांवर दोषारोप करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला चर्चा करायची आहे. हा. आपण डॉक्टरांना विचारूया की डॉक्टर ससा का झोपला? ऍक्च्युली काय झालं असेल, शर्यतीच्या आदल्या दिवशी गटारी असेल आणि दुसऱ्या दिवशी सशाला हँगओव्हर झाला असेल, त्याच्यामुळे तो झोपला. त्यामुळे झोपला. काही या डॉक्टर. काय आता काल माझी गटारी झाली, अजून हँगओव्हर आहे, मी झोपलो. हा, याने काय प्रूफ होतं माहितीये का, की गटारी होती म्हणून ससा झोपला, बस संपलं. नाही गटारी म्हणजे नॉनव्हेज. आणि हा जो ससा आहे तो नॉनव्हेज नाहीये. अरे आहे नॉनव्हेज, कालच खाल्ला मी. गौर से देखो इस नापाक इंसान को, इसने खाया है एक भोला भालू. भालू? हा? भालू काय? भोला भालू सस्सू. ससू आली असेल तर जाऊ नये पटकन. एक मिनट, इस इंसान ने खाया है एक भोला भाला कब्रोश. बद्रोश काय? काय म्हणायचंय तुम्हाला? बद्रोश. बद्रोश? अरे बाबा, बद्रोश नाही रे, खोब्रोश. खोब्रोश म्हणजे ससा आणि बद्रोश म्हणजे तू. कुशल बद्रुश आहे. आता मला कासवाकडे यायचंय. या ना मग पटकन. घरी मला कासवच म्हणतात. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.